30 जून 2022ला एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला। सोबत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर सुमारे 2 महिने लागले होते मंत्रिमंडळाच्या विस्ताराला। 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खरा, मात्र या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाचे 9 मंत्री आणि भाजप पक्षाचे 9 मंत्री असे समावेश करण्यात आले होते। याच मंत्रिमंडळामध्ये फक्त 20 मंत्री होते। याच्या नंतरच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारामध्ये आम्हाला संधी मिळेल असे अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते। पूर्ण वर्षभर निघून गेल्या तरी सुद्धाही दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाहीच। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार हे लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे देखील सांगत आले। दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हा तर आता रखडलेला आहेच, यामुळे शिंदे गटाचे आमदार आणि विपक्षाच्या आमदारांची आता काय अवस्था आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमाने। आणखी एक गोष्ट, दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात पहिला मुद्दा येतो म्हणजे मंत्रिमंडळाच्या संख्येचा। आर्टिकल 164 प्रमाणे विधानसभेच्या एकूण सदस्यापैकी 15% सदस्यांचे मंत्रिमंडळ असू शकतं। महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य असल्यानं मंत्र्यांची संख्या 43 वर जाऊ शकत नाही। सध्याच्या राज्याच्या मंडळात काय परिस्थिती आहे ते बघून घेऊया। सध्या तरी मंत्रिमंडळात एकूण 29 मंत्री आहेत। मुख्यमंत्री आणि दोघीही उपमुख्यमंत्र्यांना बाद करून इतर 26 कॅबिनेट मंत्री आहेत। ते म्हणजे कसं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे गटाचे 9 मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे 9 मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गटातले 9 मंत्री, हे टोटल 29 मंत्री झाले। यामध्ये अजित पवारांना मी ऍड केलेलं नाही हे लक्षात घ्या। तुम्हाला माहितीच असणार, अजित पवारांनी अचानक शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री केली आणि राजकारणाचे समीकरण सर्व बदलले। त्यांच्यासोबत आलेले 9 आमदारांना लगेच सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं। दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार हे आतापर्यंत मंत्री बनण्याचे स्वप्न बघत आहे। अजूनही आता 14 मंत्रिपद निघत आहे, हे 14 पद भरले गेले नाही। दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेलाच आहे, म्हणजे याच्यामध्ये शिंदे सोबत असलेल्या आमदारांचाच गेम झाला आहे। तो गेम नेमका कसा, अजित पवार हे अचानक सरकारमध्ये येतात, मंत्री बनतात आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतात आणि शिंदे गटाचे आमदार हे एका वर्षापासून मंत्रिपद आम्हाला मिळेल असे वाट बघत आहेत। याच गटातले 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन ते मंत्री होऊन गेले, परंतु यांचं काय होणार? त्यामध्ये बच्चू कडू, भरत गोगावले, संजय शिरसाट, संतोष बांगर वगैरे नेत्यांनी आम्हालाही मंत्रिपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती। बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बच्चू कडू हे देखील कॅबिनेटमध्ये मंत्री होते, परंतु बच्चू कडूंनी त्यांना दिव्यांग मंत्रालय मिळावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती। एकनाथ शिंदे यांनी कबूल केलं होतं, तुम्ही आमच्या बरोबर या, तुम्हाला हे खातं दिलं जाईल। त्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटीला निघून गेले, परंतु बच्चू कडूंच्याही इच्छावरती मोठा झटका बसला आहे। बच्चू कडू गेल्या एका वर्षापासून वाट पाहत होते, परंतु त्यांनाही मंत्रिपद मिळालं नाही। शेवट बच्चू कडूंनी मी रामराम करतो, मला मंत्रिपद दिलं तरी नकोय असं म्हणून ते एका बाजूला होऊन गेले। यांच्याही पदरात काही पडलं नाही, उलट गुवाहाटीला जाऊन आम्ही बदनाम झालो हे देखील त्यांनी स्पष्टपणे मीडियाला बोलताना सांगितलं होतं। त्यानंतर भरत गोगावले यांनी सुद्धा अधिवेशनाच्या नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यामध्ये मंत्रिपदावर दावा केला होता। पालकमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री बनण्यासाठी यांनी तर एका वर्षापासून कोट शिवून बसले आहेत। संजय शिरसाट, संतोष बांगर सह भाजपचे इतर नेतेही जे दुसऱ्या मंत्रिमंडळाची वाट बघत बसले आहेत। आता मुख्य मुद्दा की नेमकी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे का नाही ते बघून घेऊया। मी काही फॅक्ट्स तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो। मुद्दा 1, तुम्हाला माहितीच असणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह 16 आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार अजूनही आहेच। याचा निर्णय कधीही लागू शकतो। जर का हे आमदार अपात्र झाले तर असंही सरकार पडणारच आहे, म्हणजे दुसरा मंत्रिमंडळाचा काहीही फायदा नाही। आणि दुसरा मुद्दा, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत, म्हणूनच आता केंद्राचे संपूर्ण लक्ष हे आगामी काळात येणारे लोकसभेच्या निवडणुकावरती आहे। या कारणे केंद्राचा आता फारसा इंटरेस्ट या मंत्रिमंडळामध्ये दिसत नाहीये। तिसरा मुद्दा, लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेच आपल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत। याच्यामध्येही जास्त वेळ राहिलेला नाही। लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वांना बिझी करून ठेवायचं, नुसतं मंत्रिपदाचे आश्वासन देऊन निवडणुकीत या सर्व आमदारांचा वापर करून घ्यायचा। या निवडणुका झाल्याच्या नंतर तुम्हाला मंत्रिपद देऊ वगैरे आश्वासन करून वेळ काढूपणा करायचा। त्यानंतर लगेच दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका लागून जातील। या निवडणुका लागल्याच्या नंतर मंत्रिमंडळाचा तर विषय संपला। मला तरी वाटत नाहीये मंत्रिमंडळाचा आता दुसरा विस्तार होईल। तुम्हाला काय वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा। एवढंच बोलून मी आपली रजा घेतो। जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।